नमस्कार, मी हेमंत कांबळे, विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कांदिवली पूर्व विधानसभा. आतापर्यंत मी अनेक विषयांवरती फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने आपल्याशी संवाद साधला. मग ते वाढी वीज बिल असो, ऑनलाईन शाळांच्या फी बाबत असो, अनेक विषयांवरती. आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे तो विषय खरं तर माझ्या खूप आवडीचा विषय आहे, कारण हा विषय हा शहर नियोजन, नगर नियोजनाचा भाग आहे. की या मुंबई शहरात जवळपास 27 रस्ते, म्हणजे 1967चा विकास आराखडा, 1991चा विकास आराखडा आणि 2014 ते 34 हा जो विकास आराखडा आहे, याच्यामध्ये अनेक रस्त्यांची तरतूद झालेली आहे किंवा या आराखड्यात त्याला मंजुरी मिळालेली आहे. पण हे रस्ते अस्तित्वातच नाही आहेत. त्याला दोन रस्ते म्हणजे जोडण्यासाठी ज्या लिंक्स आहेत त्या कुठेतरी अदृश्य झालेल्या आहेत. या अदृश्य झालेल्या रस्त्यांमुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा जो त्रास सहन करावा लागतो, मला वाटतं जगातील 403 शहरांपैकी पहिलं शहर हे मुंबई शहर आहे की जे वाहतूक कोंडीमुळे जो काही त्रास होतोय त्याच्यामध्ये क्रमांक 1 वर आहे. दरवर्षी मुंबई शहर हे फक्त वाहतूक कोंडीमुळे म्हणजे इंधनाचा जो आपल्याला तोटा होतो, जे वाहतूक कोंडीमुळे इंधन जळलं जातं, त्याची किंमत होते 41,000 कोटी. बरं, भारताची ही जर बघितली वाहतूक कोंडीमुळे जे नुकसान होतं ते जवळपास 1.5 लाख कोटी आहे. म्हणजे आपण या वाहतूक कोंडीचा आणि ज्यामुळे वाहतूक कोंडी होते त्या रस्त्यांच्या जे नियोजन आहे, ते रस्त्यांचं नियोजन आहे ते किती वाईट पद्धतीने आपण राबवतोय हे आपल्याला लक्षात येईल. आता हा विषय मी फक्त उत्तर मुंबईपर्यंत बोलतोय. या उत्तर मुंबईमध्ये जवळपास माझ्याकडे जो आता इथे जो तपशील आहे, रिशिवन दहिसर चेकनाका ही एक रस्त्याची लिंक आहे, कुलूपवाडी संजय गांधी नॅशनल पार्क, देवीपाडा कुलूपवाडी, टाटा पॉवर देवीपाडा, सिद्धार्थनगर टाटा पॉवर, सिद्धार्थनगर, ठाकूर विलेज ठाकूर कॉम्प्लेक्स, शापूरजी पालनजी ठाकूर विलेज ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स, आप्पापाडा कांदिवली लोखंडवाला, कुरार विलेज, पठाणवाडी, आरे फिल्म सिटी रोड आणि जेवेलर टू महानंदा डेअरी. हे असे रस्ते आहेत की हे रस्ते जर पूर्ण झाले असते तर मला वाटतं जवळपास 40 लाख लोकांना रोज या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजे 365 दिवसांपैकी 11 दिवस हे वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक माणसाचे वाया जात आहेत. म्हणजे इंधनाचं जे इंधन जाळलं जातं, पेट्रोल डिझेल जे असेल किंवा CNG असेल, या वाहतूक कोंडीमुळे त्याची किंमत 41,000 कोटी. आणि हे मनुष्य तास, जे मनुष्यबळाचे तास, हे एका माणसाचे 365 दिवसांपैकी वाहतूक कोंडीमध्ये 11 दिवस वाया जातात. मुळात हा म्हणजे हे नियोजन कुठे चुकले, का चुकतंय, किंवा हे रस्ते अदृश्य का आहेत, तर याचं कारण राज्यकर्त्यांची जी मानसिकता आहे की एखादा आराखडा, एखादा प्रकल्प तो राबवताना तुम्ही जी इच्छाशक्ती दाखवली पाहिजे ती इच्छाशक्ती राज्यकर्ते दाखवत नाहीयेत. कारण या जे 12 तुम्हाला मी आता जे रस्ते अपूर्ण आहेत आणि ज्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी होते, त्याच्यामध्ये अनेक कारणं जी अशी आहेत की काही ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत, काही ठिकाणी खाजगी जे जमीन मालक आहेत त्यांच्यामुळे हे अडचण येतात, कारण त्यांनी जागा त्या हस्तांतरित केलेल्या नाही आहेत. तर काही ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न आहे. आता लोखंडवाला
आणि ठाकूर विलेज याच्यामध्ये 342 लोकांचं पुनर्वसन करायचं आहे. हे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकार, महानगरपालिका किंवा तत्सम जी कोणती प्राधिकरण आहेत त्यांची इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते. बरं, या 342 लोकांना जे तुम्हाला पुनर्वसन करायचं आहे त्यांचं पुनर्वसन होऊ शकत नाही का? तर होऊ शकतं, पण तो काही समृद्धी महामार्ग नाही आहे की ज्याच्यातून टेंडर्स निघणार आहेत, लाखो कोट्यावधींचा अब्जावधींचा मलिदा मिळणार आहे. मला वाटतं ही सरकारची कुठेतरी एक जी अनावस्था आहे, जो अनादुगोंदी कारभार आहे, त्याचं कारण हे आहे की हे 30-40 लाख लोक वाहतूक कोंडीमध्ये अडकतायत. मी तुम्हाला सांगितलं, आकडेवारीसाठी सांगितलं की 41,000 कोटी इंधनाचे आपले वाया जातात वाहतूक कोंडीमुळे. 365 दिवसांपैकी 11 दिवस माणूस त्या वाहतूक कोंडीमध्ये असतो. हे कुठेतरी विचार करण्यासारखं आहे. म्हणजे एक उदाहरण देतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आयसेनॉवर. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचा जो कार्यकाळ होता, मला वाटतं 1953 ते 1961 असा असावा काहीतरी, त्यांनी त्यांचे रस्ते पूर्णपणे 180 अंशाच्या कोनात बनवून घेतले. पुन्हा ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकले नाहीत, कारण त्यांनी त्यांचं धोरण राष्ट्रासाठी राबवलं. त्यांच्या देशातली जनता आज त्यांना दुवा देते, कारण त्यांना चांगले रस्ते मिळालेत. म्हणजे या शहराची जी वाढती लोकसंख्या आहे, मला वाटतं 1971ला ती 45 लाखाच्या आसपास असावी, ती 1991 पर्यंत 85 लाखांपर्यंत आली होती. आज ती जवळजवळ म्हणजे 1 कोटी 1.5 कोटीच्या आसपास गेली. वाहनांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली, झोपडपट्ट्या वाढल्यात. या शहराचं नियोजन कुठेतरी चुकतंय. चुकलेलं तर आहेच, पण अनेक प्राधिकरणं अस्तित्वात असताना सुद्धा जर मुंबईकर कोट्यावधीने केंद्र सरकार, महानगरपालिका, राज्य सरकार यांना करांच्या रूपात, टॅक्सच्या रूपात देत असेल आणि मुंबईकरांना अशा प्रकारे जर त्रास सहन करावा लागत असेल, तर मला वाटतं हे सगळ्यात मोठं खेदजनक आहे. म्हणजे या राज्यकर्त्यांना कोणताही अधिकार नाही की सर्वसामान्य जनतेच्या समोर तुम्ही दरवेळी जाता, त्याच गोष्टींसाठी मतं मागता. आम्ही रस्ते देऊ, आम्ही पाणी देऊ. याशिवाय म्हणजे मला जेव्हापासून राजकारण कळतंय, मला वाटतं की याच गोष्टींवरती मतं मागितली जातात. हे असं का? अनेक गोष्टी आहेत. मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी मला वाटतं आमचे मित्र गोपाळ झवेरी आणि विक्रम चोगले आणि त्यांचे सर्व सहकारी, आम्ही सुरुवातीला रिव्हर मार्च म्हणजे मुंबईतल्या नद्यांसाठी काम करत होतो. मी त्यांच्यावर काही काळ काम केलं. मी इथे काम करतोय पोयसर नदीवरती. आता ते रोड मार्च म्हणजे विकास आराखड्यांमध्ये अस्तित्वात असलेले रस्ते परंतु प्रत्यक्षात अदृश्य झालेल्या रस्त्यांसाठी एक चळवळ उभी राहते. या चळवळीला फक्त राजकारणी नाही, इथे प्रत्येक सामान्य माणसाने याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. मग तो प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल. मी 2 दिवसापूर्वी एक नंबर सांगितला होता तुम्हाला. त्या नंबरवरती मिस कॉल करा की तुमचा सहभाग नोंदवा. या बाबतीत आपण न्यायालयात सुद्धा जाणार आहोत. कारण काय आहे की म्हटलं तुम्हाला की मी जवळपास एक महत्वाचं एक कारण सांगतो तुम्हाला की हा विषय घेण्यामागचं. या विषयावर मी फक्त बोलतोय असं नाही. 2015ला जेव्हा या पक्षाचा विभागाध्यक्ष म्हणून मी कार्यभार सांभाळला आणि त्याच वेळेस मुंबईचा विकास आराखडा मांडला गेला. मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष असा आहे आणि पक्षाचे अध्यक्ष आहेत की ज्यांनी विकास आराखड्यासाठी वांद्र्याच्या रंगशारदामध्ये
याबाबत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती, एक अधिवेशन घेतलं होतं आणि त्यात सर्व या शहरातली जे महत्त्वाची व्यक्ती आहेत, मग त्यात आर्किटेक्ट होते, सिव्हिल इंजिनियर्स होते, अभिनेते होते, राजकीय नेते होते, समाजकारणी होते, अशा सर्वांना तिथे बोलवलं होतं. हे कशासाठी ना, हे शहर माझं आहे, हे शहर चांगलं झालं पाहिजे, या शहराचं नियोजन चांगलं पाहिजे, लोकांना चांगल्या बागा मिळाल्या पाहिजेत, चांगले उद्यानं मिळाली पाहिजेत, मैदानं मिळाली पाहिजेत, चांगले रस्ते हवेत. म्हणजे या शहराची लोकसंख्या, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मी कुठेतरी वाचले, असं कदाचित मी चूक असेल पण मी वाचले की 1966-67 कुठेतरी JRD टाटा म्हणून गेले होते, या शहराला एक समांतर रस्ता हवा, कोस्टल रोड. म्हणजे आजपासून 50 वर्षांपूर्वी एक माणूस म्हणून गेला की या रस्त्याला एका समांतर रस्त्याची गरज आहे. आपले राज्यकर्ते आत्ता कुठे जागे होत आहेत, त्या कोस्टल रोडची आत्ता कुठे पूर्तता व्हायला सुरुवात होते. म्हणजे 50 वर्षांनी आपण मागे आहोत शहर नियोजनाच्या बाबतीत. हे कधी थांबणार, कधी आहे? 30 लोक अभिमानाने सांगतात, आम्ही 30 वर्ष पालिका सांभाळतोय. तुम्ही दिलत काय शहराला? शहराला नेमकं दिलत काय तुम्ही? असा मुंबई शहर हे संपूर्ण जगामध्ये आर्थिक, म्हणजे भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. हे जगातलं एक महत्वपूर्ण बंदर आहे. या मुंबई शहराची जगभरात दखल घेतली जाते. या मुंबई शहराची महानगरपालिका ही आशियामधली 2 नंबरची महानगरपालिका आहे. गेले 30 वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेसारखा पक्ष इथे सत्तेत आहे. या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा यावर्षीचा अर्थसंकल्प जवळजवळ 37,000 कोटींपेक्षा जास्त आहे आणि तो भारतामधील 6 ते 7 राज्यांपेक्षा जास्त आहे. अजून तुम्हाला काय हवंय? या मुंबई शहराचा विकास करण्यासाठी नेमकं काय हवंय, हा माझा प्रश्न आहे राज्यकर्त्यांना. हे रस्ते, म्हणजे हे तर 12 आहेत इथे आणि मुंबईभर असे 27 रस्ते आहेत जे 1967, 1991, 2014, 34 या विकास आराखड्यामध्ये याची मंजुरी झालेली आहे. हे रस्ते संमत झालेले आहेत आणि हे रस्ते पूर्ण न झाल्यामुळे हे जे काही नुकसान तुम्ही बघताय हे वाढत जाणार आहे. कारण मी तुम्हाला जी आकडेवारी दिली आहे ही 2018-19 आहे. आज आपण 2021 मध्ये बसलोय. बरं, हा जो अहवाल जो सादर केलाय तो बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप या परदेशी कंपनीने सादर केलेला आहे. तुम्ही आकडेवारी बघा, 41,000 कोटी. आपण मेट्रोसाठी बाहेरच्या देशांकडून कर्ज घेतोय आणि विरोधाभास बघा की 41,000 कोटी दरवर्षी आपण इंधन जाळतोय वाहतूक कोंडीमुळे. नेमकं काय आहे? इच्छाशक्ती नाहीये तुमची, नियोजन नाहीये तुमच्याकडे. कशाला हवी सत्ता तुमच्या हातामध्ये? जी सत्ता तुम्ही लोकांसाठी राबवू शकणार नाही ती सत्ता घेऊन तुम्ही नेमकं करणार काय आहात? एक उदाहरण देतो की आमच्या उत्तर मुंबईमध्ये टाइम्स ऑफ इंडिया मालाड त्याचा बॉटलनेक झाला, म्हणजे रस्ता अरुंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे सकाळी 7:30 ते 7:45 पासून 11 वाजेपर्यंत जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीचा त्रास कांदिवली मालाड पासून ते थेट भाईंदर पर्यंत होतो. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हे 41,000 कोटी कसे जाळले जात आहेत इंधनावरती आणि राज्यकर्त्यांना याचा काही सोयसूतक नाहीये. इंधनाचे दर वाढत आहेत, आपण सगळी गप्पा आहोत. कारण ज्या वेळेला असे व्यावहारिक जे प्रश्न असतात त्यावेळी भावनिक प्रश्नांना कुठेतरी उचल दिली जाते आणि आपण त्या सापळ्यात अडकतो. या टाइम्स ऑफ इंडियाचा जो बॉटलनेक आहे याच्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतोय. याच्या आधी एक रस्ता कांदिवली मधला
जो कांदिवली आकुर्ली रोड ग्रोवेल्स मॉल कडून ठाकूर कॉम्प्लेक्स या एका कॉम्प्लेक्सला जोडणारा एक रस्ता होता आहे, म्हणजे 1991च्या विकास आराखड्यात. या विकास आराखड्यातल्या रस्त्याची पूर्तता झालेली नाहीये. म्हणून 2015च्या जे सजेशन ऑब्जेक्शन होते, म्हणजे सूचना आणि ह्याच्यामध्ये मी ती मांडली होती, सूचना मांडली होती की हा रस्ता होत नसेल तर आपण त्याला पुढे त्याची लिंक घेऊन, आणि ती मी मंजूर पण करून घेतलेली आहे. आता टाइम्स ऑफ इंडियाचा जर तो बॉटलनेक जो अरुंद रस्ता आहे त्यासाठी मी काही प्रस्ताव बनवलेत. माझे मित्र गोपाल झवेरी, विक्रम चौगले यांची पण मला त्यात मदत लागणार आहे. तर ही जर वाहतूक कोंडी सोडवली तर मला वाटतं पुढचे 40 ते 50 लाख लोकांना जो तो त्रास होतोय या वाहतूक कोंडीचा, म्हणजे फक्त इंधन जाळलं जातंय का, तर नाही. मनुष्यबळ वाया जात आहे, तर हो. लोकांना व्याधी जडल्यात, उच्च रक्तदाब असतील, म्हणजे मला तर आमचे मित्र सांगत होते की काही ठिकाणी तर याच्यामुळे घटस्फोटाच्या घटना पण घडलेल्या आहेत. आता तो कसा, ते कशा प्रकारे, त्याचा अहवाल आपण नक्की तुम्हाला या बाबतीत आपण मांडू, की या वाहतूक कोंडीमुळे लोकांचं आर्थिक, भावनिक, सामाजिक, कौटुंबिक सर्व प्रकारे कुठे नुकसान होते. आणि याचा जर राज्यकर्ते, सत्ताधारी जर गंभीरपणे विचार करणार नसतील तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये या परिसरात राहणाऱ्या, या मुंबई शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी, मतदारांनी सुज्ञपणे विचार केला पाहिजे की आपण नक्की आपले प्रतिनिधी निवडून कशाला देतो, कोणत्या कारणासाठी देतो. खरोखर म्हणजे हा कोणत्याही निवडणुकीचा मुद्दा नाही. आता कोणत्या निवडणुका नाहीत की मी हा मुद्दा मांडतोय. हा मुद्दा मांडण्याचं माझं कारण एकच, कारण मी स्वतः याच्यावरती काम करतो आणि मला खूप बरं वाटलं की ही चळवळ उभी राहते. मी जाता जाता आमचे मित्र जे वास्तुविशारद आहेत, आर्किटेक्ट आहेत, गोपाल झवेरी, त्याचसोबत विक्रम चौगले, हे आमचे मित्र खूप चांगल्या प्रकारे काम करतायत आणि मला त्याच्यामुळे बळ मिळालं कुठेतरी की या रस्त्यांसाठी मी काम करत असताना अशा प्रकारची एक चळवळ तिथे पण उभी राहते ज्याला मी पण पाठिंबा देतोय आणि मला त्यांचा कुठेतरी पाठिंबा देणार. अशा प्रकारे एक शहर उभं करण्यासाठी, चांगले रस्ते उभे करण्यासाठी, ते रस्ते अस्तित्वात आणण्यासाठी मुंबईकरांनी सजगपणे या चळवळीला पाठिंबा द्यावा, आपला सहभाग नोंदवावा. यासाठी मी हे आपल्याला विनम्र आवाहन करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.